देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे। केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। या चर्चांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे नाव म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा। काही राजकीय जाणकारांच्या मते आगामी फेरबदलात त्यांना उपपंतप्रधान पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते। मात्र याबाबत केंद्र सरकारकडून किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। भाजपची नवी संघटनात्मक टीम जवळपास अंतिम टप्प्यात आहे। अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वाची बैठक घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्याच्या फेरवाटपाच्या चर्चांना आणखी वेग आला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासह काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल होऊ शकतो। तसेच काही युवा खासदारांना प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच हा विस्तार होऊ शकतो अशी ही चर्चा आहे। पक्ष संघटनेतही मोठे बदल होण्याची शक्यता असून काही विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात। दरम्यान अमित शहा यांच्या नावाची उपपंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क रंगले जात आहेत। गेल्या काही वर्षात केंद्र सरकार, पक्ष संघटना आणि महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांनी अत्यंत प्रभावी भूमिका बजावली आहे। त्यामुळे त्यांना अधिक मोठी जबाबदारी मिळू शकते असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे। तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अमित शहा उपपंतप्रधान होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा या राजकीय अंदाज आणि माध्यमातील वृत्त आधारित आहे। आता पाहायचे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात नेमके कोणाला कोणती जबाबदारी मिळते। या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब होते का? तुमच्या मते अमित शहा यांना उपपंतप्रधान पद द्यावे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।